मंडळी नमस्कार. आपण पाहत आहोत आंबेगाव संवाद, शोध वेगळ्या बातमीचा. आपण आलोय आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावानजीक जोगविहीर फाटा ते शिंगवे गावातील गोरडेमाळा हा रस्ता जो काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला. त्यानंतर मात्र या रस्त्याची आजपर्यंत अत्यंत दुरावस्था झाली आहे. गणेशवाडी नजीक रस्त्यावर एक धोकादायक वळण आहे. त्या वळणावर ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या वळणावर अनेक खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनले आहेत. येथून कायम मंचर बाजारपेठेत वाहनांची सतत वर्दळ असते आणि हे खड्डे आपण पाहू अतिशय खोल खड्डे आहेत. या खड्ड्यांमधून लहान मोठ्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते आणि या खड्ड्याचे दुरुस्ती काम रस्ता नव्याने झाल्यापासून आज अद्याप एकदाही झालेलं नाही. या रस्त्याची खड्डे आपण पाहू शकता. लहान मोठ्या वाहनांना मोठा सामना करावा लागतो. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे आणि रस्त्याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे. गेले कित्येक वर्षांपासून या रस्त्यावर एक तुम्ही कुठले आहेत? स्थानिक. आपण तुमचं काय नाव आहे? स्थानिक. आणि मग धोका निर्माण होतो. तर स्थानिक शेतकरी जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का हा जो कॉर्नर आहे ह्या कॉर्नरवर हे खड्डे आहेत. बरोबर या कॉर्नरवर वाहनांची चाके जाऊन धोका होण्याची शक्यता आता इथं निर्माण झालेली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. धन्यवाद. 2 वर्षापूर्वी ना आमच्या इथं चुलत्यांचा ऍक्सिडेंट झाला. कुठं? याच ठिकाणी. काय चुलत्यांचं काय नाव होतं? सीताराम धनाजी टेमगिरे. त्यांचं काय झालं? ऍक्सिडेंट झालं. एकूण समोरून गाडी आली, खाली ड्रम आहे ना, हा. तर ड्रम पाशी पाणी भरत होती. ते गाडी जाऊन अशी उडाली तशी त्यांच्या डोक्यावर जाऊन पडली. जागीच काही काय संरक्षक कठडे जर केला थोडा इथून त्या बोरीपर्यंत थोडस त्याच्यामध्ये नाही का बरोबर सुरक्षितता मिळू शकते. म्हणजे ह्या कॉर्नरला संरक्षक कठडे बसवणे गरजेचे आहे. गरजेचे. इथून जर केलं कारण त्यावेळी रस्ता चांगला होता. आणि स्पीडने जायची. थोडा रस्ता इथं रुंदीकरण केलं तरी चांगलं. मोठा गाड्या पास होती ना असा. रस्ता अरुंद आहे ना इथं. हे जरी 2 फूट मध्ये मध्ये नाही, आता हे धोकादायक वळण आहे. या वळणावर आता खड्डा पडलाय. या खड्ड्यामुळे नेमकं काय होतंय? इकडून येणारी गाडी या बाजूने येतात ना. येणारी गाडी त्या बाजूला येतात. खरं तर इकडून येणाऱ्या वाहनाने त्या बाजूने गेलं पाहिजे. खड्डा असल्यामुळे तिकडून जात नाही. आता हे आम्ही अनुभवले म्हणून सांगतोय. बरोबर. आता तुमची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काय मागणी? आणि आता याचं बुजवलं पाहिजे. खड्डा बुजवला पाहिजे आणि संरक्षण भिंती केल्या पाहिजे ह्या कॉर्नरला. ओके. जेणेकरून इथला जे अपघात टळल. अपघात टळ नाही याच्यावर. सुरक्षा 2 वेळा पाहिलं तिथून येताना येत जात असताना गाड्यावाला इकडून आले. मी त्याला म्हणलं अरे काय अर्थ आहे तू इकडं बोलतो. मग आता तो 4 व्हीलर वाला तिकडून खड्डा असल्यामुळे मग या बाजून निघतो. इथं बरोबर सुरक्षित आहे ना. तिथून निघता येते त्यांना. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे. साईड पट्ट्या खराब झाल्या त्या तिकडे झाल्या जरा नाही का बाबू. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या ज्या साईड पट्ट्या आहेत या देखील अद्याप त्याचं काम झालेलंच नाही. त्यामुळं साईड पट्ट्यांमुळे सुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक वाहनं लहान मोठी जी तरकारी मालाच्या गाड्या या मंचरकडे कायम ये जा करत असतात आणि ह्या धोकादायक वळणावर डबल गाडी पास होत नाही. डबल गाडी पास होत नसल्याचे बाबाजी शेठ टेमगिरे सांगत आहेत. आपण पाहतोय आता ही तरकारी मालाची गाडी पहा. खड्डा वाचवण्यासाठी त्यांना एका बाजूला जावे लागते आणि त्या खड्ड्यामुळं तिथं धोका हा निर्माण झालेला आहे.
हे खोल खड्डे वरला कोणी येणार पावसाळ्यात अतिशय धोकादायक बनणार आहे त्या बाजूने इथून जातात ना outside. आणि कायमच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. डॉक्टर आहे ना, डॉक्टर असल्यामुळे. चालायचं का बाबाजी? हा, चांगलं. ते किशोर पुढे नाही गाड्यांची वर्दळ आहे असं. बाबाजी